आलं आणि परत एकदा परमेश्वर त्याच्या वचनामधून आपल्याशी बोलेल. आपण विश्वास ठेवू. सर्वजण तयार आहात देवाला ऐकण्यासाठी? विश्वास ठेवू की परमेश्वर परत एकदा त्याच्या वचनात राहून आपल्याशी बोलेल. आमेन. एक छोटीशी प्रार्थना करू आणि वचनाकडे जाऊ. सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवा, तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो. एक सुंदर समय तू आम्हाला दिला. परमेश्वर, आम्ही प्रार्थना करतो, तू बोल, आम्ही ऐकत आहोत. हो पिता, मी तुझा दास आहे, नात्याने तुझ्या चरणी येतो. माझा ताबा तू घे, लागणारं सामर्थ्य दे. हो परमेश्वर, अभिषेक दे, वचन दे, प्रकाशन दे आणि प्रभू तू बोल, आम्ही ऐकत आहोत. इथं बसलेल्या प्रत्येकाला आणि मला पवित्र आत्म्याने नियंत्रित कर. येणारं वचन आम्हा सर्वांच्या जीवनासाठी आशीर्वादित कर. प्रार्थना येशूच्या नावाने, आमेन. आपण जे शुक्रवार पासून वचन बघतोय त्या वचनाला पुढे घेऊन आपण जाऊ. स्तोत्र 82:1 वाचून घेऊन मग पुढे जाऊ. देव आपल्या मंडळीत उभा आहे. आपण बघतोय की परमेश्वर देव आपल्या मंडळीत उभा आहे. आपण पाहिलं की देव उभा आहे तर परमेश्वर बघतोय आणि परमेश्वराचं लक्ष सर्वांकडे आहे. आमेन. आणि काल आपण पाहिलं की वाळलेला हात की देवाचं लक्ष आहे अशा व्यक्तींकडे. आता तुम्हाला माहिती का, परमेश्वर जर मंडळीत उभा आहे आणि आपल्याला जर माहिती आहे तर एक वचन आपण वाचू. मत्तई शुभवर्तमान याचं 7वा अध्याय आणि वचन 7. मत्तई 7 आणि वचन 7. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. देवाचं वचन काय म्हणतं? मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. कारण देव कुठे उभा आहे? मंडळी. मग तुम्ही मंडळीमध्ये आहात ना, तर देवाची इच्छा आहे की त्याच्याकडे मागा म्हणजे तुम्हाला काय होईल? दिले जाईल. आता नीट लक्ष द्या, माझ्याकडे बघा सर. बरं, माणसाने सायकलचा शोध का लावला? का लावला? पहिले माणूस कसा फिरायचा? पायी. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर घोडा, बरोबर आहे ना. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो कसला शोध लावला? सायकलचा. मग सायकल नंतर कसला शोध लावला? मोटरसायकल. त्याच्यानंतर 4 व्हीलर, बरोबर आहे ना. म्हणजे एक एक शोध वाढत गेला. मला एक सांगा, त्याच्याने काय झालं माहिती का? पहिले माणूस पायी फिरायचा तर शारीरिक कष्ट व्हायचे, बरोबर आहे ना. मग सायकलवर आला, कष्ट काय झाले? कमी झाले. मग काय त्याने शोध लावला? मोटरसायकल. मग अजून कष्ट काय झाले? आता काय लावलं? 4 व्हीलर. म्हणजे काय? अजून कष्ट काय झाले? म्हणजे माणसाचा एक स्वभाव आहे ना की स्वतःचे काय कमी करतो तो? कष्ट. बोला, काय कमी करतो? बहिणींनो, पहिले जुन्या म्हणजे काही वर्षांपूर्वी मसाला काढायचे ना तुम्ही स्वयंपाक करायसाठी, तर मसाला कसे बनवायचे? मसाला कसा तयार करायचा? पाट्यावर ना, वाटून, बरोबर आहे की नाही. आता कशाने काढतात? कशाने? मिक्सरने. काय कमी झाले? श्रम, कष्ट. बोला, काय कमी झाले? वॉशिंग मशीन का आलं? कपडे धुवायला. पहिले कसे कपडे धुवायचे? हाताने. आता का कोण धुतं? वॉशिंग मशीन. म्हणजे माणसाचा स्वभाव आहे. जोही शोध काढतो ना, त्या शोधामागे एक मनुष्याचं तत्व आहे की आपले कष्ट काय करायचे? कमी करायचे. मग मोटरसायकल आली, 4 व्हीलर आली, रेल्वे आली. आता काय आलं? विमान. बोला, काय? विमान. रेल्वेने तरी 24 तास लागतात, 25 तास लागतात, 28 तास लागतात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला. आता विमान आलं, 2 तासात तिथं ना. किती? 2 तासात तिथं. मागा आम्ही इकडे गेलो होतो दार्जिलिंगला. रेल्वेने जर गेलं तर 36 तास लागतात. किती? रेल्वेने नुसतं दार्जिलिंग तिकडे जायला 36 तास लागतात. आम्ही विमानाने गेलो, 2.5 तासात पोहोचलो. किती? कुठं 36 तास आणि कुठं 2.5 तास. काय कमी झाले? श्रम. बोला, काय कमी झाले? थकवा कमी होतो, श्रम कमी होतात. म्हणजे माणसाने जेवढे शोध लावले ना, ते असे लावले की कमी वेळात आणि कमी त्रासात आपल्याला सगळं भेटावं. बरोबर आहे ना. आता ना या दिवसांमध्ये माणसाने अजून एक शोध लावलाय. असा देव शोधून काढलाय की जो कमी वेळात आणि कमी त्रासात सगळं देऊन टाकेल. कळतंय का मी तुम्हाला काय सांगतो? देवाचा पण शोध लावतो माणूस. काही लोकांनी असा येशू शोधून काढलाय. कोणता येशू? असा येशू शोधलाय ना जो कमी वेळात आणि कमी कष्टामध्ये सगळं देऊन टाकेल. असे येशू शोधून काढलेत लोकांनी. मग काय करतात? एखादा अभिषिक्त दास शोधायचा आणि त्याच्या मीटिंगला जायचं आणि डोकं खाली करून उभं राहायचं आणि त्याला म्हणायचं, काय कर? माझ्यावर काय कर? प्रार्थना कर. स्वतः नाही मागणार, त्याला म्हणते तू माग.
स्वतः प्रार्थना करणार, त्याला म्हणते तू कर. स्वतः काहीच कष्ट नाही घ्यायचे, फक्त जायचं आणि काय करायचं, डोकं खाली करून उभं राहायचं आणि म्हणायचं हात ठेव आणि प्रार्थना कर, मला काय कर, बरं कर. बोला मला काय कर. हा कोणता येशू शोधलाय तुम्ही? शॉर्टकट, कमी खर्चात, कमी वेळेत आणि कमी कष्टामध्ये की मला सगळं भेटून जावं. देवाचं वचन म्हणतं मागा म्हणजे तुम्हाला मी सांगू का, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये बायबल असं म्हणतं की देवाने माणसाला कसं निर्माण केलं, स्वतःच्या प्रतिरूपाचं, स्वतःच्या सदृश्य. याचा अर्थ काय होतो, जसा देव होता तसं कोणाला निर्माण केलं, माणसाला. बोला देव होता तसं कोणाला निर्माण केलं, मनुष्याला. हालेलुया. समजतंय का? आता नीट लक्ष द्या. माझा मुलगा आहे समजा, तो माझा मुलगा आहे, तर माझं घर जे आहे ना ते कोणाचं असणार आहे, मुलाचं. माझी प्रॉपर्टी कोणाची असणार आहे, माझी गाडी कोणाची असणार आहे, मुलाची. पण अजून तो काय लहान. बोला काय. मग मी त्याला म्हणेल का बेटा हे घर तुझं, तू घेऊन घे, ही गाडी आतापासून तू चालव, हा सगळा पैसा तुझ्या नावावर टाकून देतो. ऐक करत मी बाप म्हणून असं का बरं नाही करणार. अजून तो काय, मी आत्ताच त्याला गाडी देऊन टाकली तर तो काय करेल, चालवणार नाही, ठोकेल कोणाला तरी जाऊन. का आहे तो माझा मुलगाच आणि मला त्यालाच द्यायचंय, पण अजून वेळ आलेली नाही. देवाने आदामाला निर्माण केलं ना, मुलगा म्हणून निर्माण केलं, स्वतःचं प्रतिरूप म्हणून निर्माण केलं. सगळे अधिकार देवाला कोणाला द्यायचे होते, आदामाला. पण वेळ लागेल ना त्याच्यासाठी, थोडा वेळ तर लागेल की नाही. मग देव त्याला एक एक अधिकार देत होता. पहिला अधिकार देवाने काय दिला माहिती का, ही एदेन बाग तू सांभाळ. हालेलुया. माझा मुलगा आहे ना तू, तर तुला मी एदेन बाग देऊन टाकली. आमेन. हिचं रक्षण कर आणि हिची मशागत कर, हे पहिलं देवाने सांगितलं. वाचून घ्या देवाची उत्पत्ती 2, उत्पत्ती याचा 2रा अध्याय आणि 15 वचन. परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करायला ठेवले. आता हे पहिलं काम, तू माझा मुलगा आहे ना. आता नीट लक्ष द्या. तर आदामाला देव म्हणतो, बघा बनवलं कोणासारखं आहे आदामाला, देवासारखं. कोणासारखं? पण सगळे अधिकार देऊन टाकले का, नाही. फक्त आता पहिले काय दिली, एदेन बाग, की एदेन बागेचं राखण कर आणि मशागत कर. हालेलुया. हा पहिला अधिकार दिला. का? कारण अजून वाढला नाही ना प्रभूमध्ये, अनुभव नाही अजून. जरी माझा मुलगा आहे ना तरी अजून वेळ लागेल तुला सगळ्या गोष्टी द्यायला. जर मी माझा मुलगा लहान आहे समजा आणि मी त्याच्या नावावर सगळे पैसे टाकून दिले तर तो काय करेल? त्याला अक्कल आहे का कसे पैसे वापरायची? नाही. तो त्या पैशाचा वापर योग्य रीतीने करू शकणार नाही. मग योग्य वेळ येणं गरजेचं असतं ना, ते त्यालाच भेटणार आहे, पण योग्य वेळी भेटेल. हालेलुया. आदामाला पहिले एदेन बाग दिली आणि म्हटलं हिची राखण कर, हिची मशागत कर, ही पहिली जबाबदारी. मग त्याने पाहिलं देवाने की व्यवस्थित करतोय आदाम, मग परमेश्वराने दुसरी जबाबदारी दिली. काय? वाचा उत्पत्ती 2 आणि 19 वचन. परमेश्वर देवाने सर्व वनपशु आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडवल्यावर आदाम त्यांना कोणती नावे देतो हे पावे म्हणून त्याच्याकडे ते त्याने नेले. आता देवाने दुसरं काम दिलं आदामाला. तू माझा मुलगा आहे ना, चल एक काम देतो तुला. काय? की तू सगळ्या प्राण्यांची नावं ठेव. काय ठेव? जेवढे प्राणी जेवढे पक्षी असतील मी बनवलेले त्यांचे नाव कोणाला ठेवायचे? आदामाला. खूप मोठी जबाबदारी आहे ना, समजतंय का? निर्माण कोणी केलेत? देवाने. नाव ठेवायला कोण? परमेश्वर कोणाला देतोय? संधी आदामाला. का देतोय? कारण माझा आहे ना तू. हालेलुया. माझा अधिकार आहे तुझ्यावर. आमेन. मी माझा अधिकार तुला देतोय. खरं तर नाव मी ठेवायला पाहिजे पण तुला देतोय, तू नाव ठेव. मग आदामाने काय केलं? वाचा पुढे. तेव्हा आदामाने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले. आदामाने ज्यांना नाव ठेवले ना तेच त्याचं नाव पडलं. देवाने एक पण नाव बदललं नाही. देव म्हटला नाही की हे चुकीचं आहे, हे नाव नको त्याला. परमेश्वरला माहित होतं योग्यच आहे. का? कारण तुम्ही बरोबर ठेवले. मी तुला जे काम दिलं ना आदामा, तुम्ही बरोबर सोपवलं.
मला एक सांगा ना, देव काय करत होता? हळूहळू स्वतःचे अधिकार कोणाला देत होता? आदामाला. कारण निर्माण कोणासारखं केलं होतं? देवासारखं. मला कोणासारखं केलं होतं? नीट लक्ष द्या. एक दिवस आला असता की आदाम परमेश्वराचे अधिकार घेऊन चालला असता, देवा समान त्या ठिकाणी राहिला असता. परमेश्वराची इच्छा ती होती की मी मनुष्याला माझ्या स्वरूपाचं आणि माझ्या सदृश्यच तयार करेल. आमेन. हळूहळू परमेश्वर त्याचे अधिकार वाढवत चाललेला होता. पण बायबल असं म्हणतं, हवा जी होती ना, आदामासाठी निर्माण केली गेली. बायबल असं म्हणतं, तिला कोण भेटला? साप. तुला कोण भेटला? सापामध्ये कोण होता? सैतान. आणि त्या सैतानाने हवेला काय सांगितलं तुम्हाला माहिती का? मनुष्य पाप कसा करतो बघा. सैतानाने हवेला काय सांगितलं? उत्पत्ती 3 आणि पहिल्या वचनापासून वाचा. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वंचनात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे का? स्त्रीने सर्पाला म्हटले, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितलं आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. देवाने स्पष्ट सांगितलं होतं, या झाडाचं फळ खायचं नाही आणि कराल तर काय व्हाल? मराल. हे देवाने सांगितलं, असं स्त्रीने सापाला सांगितलं. आता पुढे वाचा. सर्प स्त्रीला म्हणाला, आता बघा, साप तिला काय म्हणतोय, सैतान तिला काय म्हणतोय? तुम्ही खरोखर मरणार नाही. तुम्ही नाही मरणार, तुम्ही ते फळ खाल्लं तर मरणार नाही. पुढे, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. तो काय म्हणतोय सैतान, जर तुम्ही ते फळ खाल्लं ना तर तुम्ही मरणार नाही. तुम्ही कोणासारखे व्हाल? देवासारखे व्हाल, बरे वाईट जाणणारे व्हाल, देवा समान होऊन जाल. तुम्हाला माहिती का हवेच्या मनात काय आलं? हळूहळू देवासारखं बनण्यापेक्षा एक फळ खायचं आणि डायरेक्ट कोणासारखं बनून जायचं. कष्ट नाही, त्रास नाही, फक्त काय करायचंय? एक फळ खायचं, डायरेक्ट कोणासारखं बनून जायचं. आणि देव कसा बनवते? हळूहळू. देव कसा बनवते? स्टेप बाय स्टेप. परमेश्वर हळूहळू अधिकार देतोय ना, परमेश्वर हळूहळू त्या ठिकाणी देवासमान बनवतोय. पण सैतान म्हणतो, खाऊन टाक एक फळ, तू या क्षणाला कोणासारखे बनून जाशील? देवासारखे. तुम्हाला माहिती, हा शॉर्टकटच नडला मनुष्याला. श्रम न करता, काही न करता, फक्त फळ खायचं आणि कोणासारखं करून जायचं? देवासारखं. मनुष्य तिथं पापात पडला. आत्मिक जीवनामध्ये शॉर्टकट नाही. शॉर्टकट कळतो ना तुम्हाला? जे तुम्हाला वाटतं ना, वाटा वरवंट्यावर पहिले मसाला काढायचे, आता मिक्सर लावला, झाला मसाला तयार, तसं आत्मिक जीवन नाहीये. जर हातानेच करायला लावलं तर हातानेच करावं लागेल, त्याला दुसरा पर्याय नाहीये. लक्षात घ्या. देवाचं वचन काय म्हणतं माहिती का तुम्हाला? मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. पण कसं? कशा रीतीने मागा आणि काय मागा, हे पण तर आपण समजलं पाहिजे ना. देव त्याच्या मंडळीत उभा आहे. तुम्हाला माहिती का, येशू ख्रिस्ताकडे अनेक लोक आले आरोग्यासाठी, आणि जे आले ना त्याच्यात असा एक पण नाही राहिला की येशूने आरोग्य दिलं नाही. प्रत्येकाला दिलं. प्रत्येकाला. कुष्ठरोग्यांना पण दिलं, लंगड्यांना दिलं, आंधळ्यांना दिलं, बहिऱ्यांना दिलं, मुक्यांना दिलं, मेलेल्यांना पण दिलं. जो घेऊन येत होता त्याला दिलं. तुम्हाला माहिती का, येशूची इच्छा नव्हती की द्यावं तरी दिलं. असं एक उदाहरण आहे बायबलमध्ये की एका व्यक्ती बाबतीत येशूची इच्छाच नव्हती की तिला आरोग्य द्यावं, पण तरी येशू ख्रिस्ताने देऊन टाकलं. कुठं वाचतो आपण? मार्क 7 आणि 24. मार्क 7 आणि 24. मग तो तेथून निघून, आता नीट लक्ष द्या, मग येशू तेथून निघून सोर व सीदोन प्रांतात गेला. तेथे तो एका घरात गेला. हे कोणाला कळू नये असे त्याच्या मनात होते, तरी त्याला गुप्त राहणे शक्य नव्हते. पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता, एक बाई आहे, तिच्या लहान मुलीला दुष्ट आत्मा लागलेला आहे. अशा एका बाईने त्याच्याविषयी लगेच ऐकले व ती येऊन त्याच्या पाया पडली. आणि ती आली आणि येशूच्या पाया पडली. ती बाई हेलेनी असून सुरकुकी जातीची होती. ती बाई यहुदी नव्हती,
देवाला ओळखणारी नव्हती, ती हेलंडी होती आणि सुरफनुकी जातीची होती. तिने त्याला विनंती केली की, आणि त्या बाईने येशूला विनंती केली की माझ्या मुलीतून भूत काढा. माझ्या मुलीतून काय काढा? भूत काढा. आता हे एकमात्र असं उदाहरण आहे की एक बाई येशूकडे मागते आरोग्य तिच्या मुलीसाठी, की माझ्या मुलीला मोकळं करा, भूतापासून सोडवा. ती पाया पडते येशूच्या. पण पुढे काय वाचा, तो तिला म्हणाला, येशू तिला म्हणाला, मुलांना प्रथम तृप्त होऊ दे, कारण मुलांची भाकर घेऊन घरच्या पुत्रांना टाकणे ठीक नाही. येशू म्हणतो नाही नाही नाही, मी आरोग्य नाही देणार तुला. का? कारण मी यहुदी लोकांसाठी आलोय. फक्त मला प्रभूने सांगितलंय यहुदी लोक सोडून बाहेर प्रचार करायचा नाही. जेव्हा येशू स्वर्गात गेला ना, तेव्हा त्यांनी आज्ञा दिली शिष्यांना की तुम्ही पृथ्वीवर जाऊन सर्वांना सुसमाचार सांगा. पण येशू ख्रिस्ताला फक्त निवडलेल्यांसाठी पाठवलेलं होतं त्यावेळेस. मग येशू काय म्हणतो, घरच्या मुलांची भाकर घेऊन कुत्र्याला घालणं ठीक नाही. म्हणजे कुत्रा कोणाला म्हणतोय ते? प्रभू. त्या स्त्रीला काय म्हणतोय तो? कुत्र्याला घालणं ठीक नाही. याचा अर्थ काय म्हणतो प्रभू? मला आरोग्य द्यायचं, मी तुझी प्रार्थना ऐकणार नाही. नीट लक्ष द्या, कान देऊन ऐका. या एकमात्र प्रकरणामध्ये येशू ख्रिस्त नाकारतोय. कोणी मागतंय, येशू देत नाहीये. तो म्हणतो नाही, घरची भाकर घेऊन कुत्र्याला घालणं ठीक नाहीये. मग पुढे काय झालं वाचा. मग तिने त्याला उत्तर दिले, पण त्या स्त्रीने येशूला उत्तर दिले. तिला राग नाही आला या बोलण्याचा, तिला राग नाही आला. तर तिने उत्तर दिले, खरे आहे महाराज. खरे आहे. ती काय म्हणते? खरं आहे. आम्ही कुत्र्या समानच आहोत, कारण आम्ही देवाला ओळखत नाही. आम्ही लेकरं म्हणण्याची योग्यतेचे नाहीच आहे, कारण आम्ही पित्याला ओळखत नाही ना. मग ती म्हणते खरं आहे. तिने मान्य केलं, आम्ही बरोबर आहे, तुम्ही म्हणतात ना तसंच. कुत्र तर कुत्र. पुढे काय? तरी घरची कुत्रीही मेजाखाली मुलांच्या हातून पडलेला चुरा खातात. घरच्या कुत्र्यांना पण तर घरातलं जाऊन खायला देतात ना तुम्ही. जे खाली पडलेला चुरा असतो तो खायला भेटतो ना. बस तसं समजून देऊन टाका. बघा, नीट लक्ष द्या. येशूची इच्छा नव्हती आरोग्य देण्याची, पण जेव्हा येशूने तिचे शब्द ऐकले आणि मग प्रभू काय म्हणतो वाचा. तो तिला म्हणाला, येशू तिला म्हणाला, तुझे म्हणणे पटले. तुझे म्हणणे पटले. हालेलुया. पुढे जा, जा, तुझ्या मुलीतून भूत निघून गेले. तुझ्या मुलीतून भूत निघून गेले. आमेन. तुम्हाला माहिती येशूने तिथं काय पाहिलं? फक्त तिचा विश्वास पाहिला. बोला, काय पाहिला? विश्वास. आणि तुम्हाला माहिती का, इच्छा नसताना सुद्धा तिला काय मिळालं? तिच्या मुलीला काय मिळालं? आरोग्य. बोला, काय मिळालं? आरोग्य अशी गोष्ट आहे, देवाची इच्छा नसेल ना तरी तुम्हाला देऊन टाकेल. कळतंय का? तुम्ही देवाला आवडत जरी नसाल तरी तुम्हाला काय भेटून जाईल? एखाद्या व्यक्तीला प्रार्थनेने आरोग्य मिळालं म्हणून असं नाही समजायचं की मी धार्मिक आहे, की मी देवाला खूप आवडतो. या प्रकरणामध्ये येशूला नव्हतं द्यायचं, पण विश्वास असा होता ना की देऊन टाकलं. ख्रिस्ती लोकांना कान देऊ नये का? मागा म्हणजे मिळेल. आरोग्य तुम्ही मागा, तुम्हाला भेटून जाईल. पण नुसतं आरोग्य तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल का? आरोग्य तुमचं तारण करेल का? कारण आरोग्य तो कोणालाही भेटतं. जो आवडणार आहे त्याला पण भेटतं, ना आवडणार आहे त्याला पण भेटतं. कारण विश्वास लागतो आरोग्यासाठी. काय लागतो? विश्वास. पण बायबल मध्ये एक उदाहरण आहे. एक व्यक्ती येशूकडे आला, तो आरोग्य मागायला नाही आला. एक व्यक्ती येशूकडे आला, तो काय मागायला आला माहिती का तुम्हाला? वचन वाचू आपण. चला आता बघा, देवाचं वचन आपण बघू. मार्क शुभवर्तमान, मार्क 10 वचन 17 वाचा. मग तो निघून वाटेस लागणार, तोच एकाने धावत येऊन त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विचारले. एक मनुष्य येशूकडे आला आणि त्याने गुडघे टेकून येशूला विचारले, उत्तम गुरुजी, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळवण्यास मी काय केले पाहिजे? या व्यक्तीला आरोग्य नको येशूकडून. या व्यक्तीला कोणताच आशीर्वाद नको. या व्यक्तीला काय पाहिजे? सार्वकालिक जीवन. मला काय पाहिजे? सार्वकालिक जीवन. हा एकमात्र असा व्यक्ती बायबल मध्ये की जो आरोग्यासाठी येशूकडे नाही आला, जो जगातल्या समस्या सोडवण्यासाठी येशूकडे नाही आला, पण काय मागायला आला? सार्वकालिक. मला पाहिजे, मला सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मी काय करावं प्रभू मला सांग. आता बायबल असं म्हणतं, एकदा एक आंधळा येशू जवळ आला. मग येशू त्याला म्हणतो, मी तुझ्यासाठी काय करू? मग तो म्हणतो, मला काय दे? डोळे दे. मग येशूने त्याला काय सांगितलं? एक काम कर, जा आणि चिखल लावलं आणि त्याला म्हटलं, जा शिलो नावाच्या तळ्यावर जाऊन काय कर? धुवून टाक, तुला आरोग्य मिळेल. तो गेला. बरोबर आहे ना? आता हा व्यक्ती जो आहे ना,
काय म्हणतोय, मला काय पाहिजे? सार्वकालिक जीवन मिळावं. म्हणून मी काय करू मला सांग ना. कोणत्या पाण्यात जाऊन डुबकी मारू की मला सार्वकालिक जीवन मिळेल? ज्यांचा बाप्तिस्मा आहे त्यांनी कान देऊ नाही का? जगात असं कोणतंच पाणी नाही की जे तुमचं पाप धुईल. किती लोकांचा बाप्तिस्मा आहे? हात वर करा. बाप्तिस्मा आहे आज. आज जे 5 लोक बाप्तिस्मा घेणार आहेत त्यांनी हात वर करा. आता नीट लक्ष द्या तुम्ही. बस जगामध्ये असं कोणतंच पाणी नाही की जे तुमच्या पापांना काय करेल? शुद्ध करेल, धुवेल. यांचा बाप्तिस्मा कोणत्या नदीत होणार आहे? इथं नदी आहे, डॅम मध्ये. बरं, डॅम मध्ये कामोदच्याच का? कामोदच्या डॅम मध्ये. कामोदचा डॅम कुणीतरी माणसाने बांधलाय, बरोबर आहे ना? आणि ते पाणी तुमच्या पापांची क्षमा करू शकत आणि जगातलं कोणतंच पाणी करू शकत नाही. पण लक्षात घ्या, आपले पाप फक्त कोण धुतो? येशू. कशाने धुतो? रक्ताने. बाप्तिस्मा एक प्रतीक आहे. बाप्तिस्मा काय? एक बस. जसं येशू मेला, काढला गेला, तसं आपण काढले जातो आणि परत उठतो. येशू काढला गेला आणि पुन्हा उठला. तसं बाप्तिस्मा घेणं म्हणजे काय? गाडणं झालं आणि पुन्हा उठलं, म्हणजे नवीन. आमेन. येशू जेव्हा गाडला गेला ना 3 दिवस, तो मेला, पण जेव्हा पुन्हा उठला त्याच्यावर मरणाची सत्ता नव्हती. कळतंय का तुम्हाला? मरण्याच्या अगोदर येशूला कोणी मारू शकत होतं? येशूचं रक्त वाहू शकत होतं, येशूचा प्राण निघून जाऊ शकत होता. पण जेव्हा तो मेला आणि मेलेल्यातून पुन्हा उठला ना, मरणाची सत्ता येशूवर राहिली. मग त्याला कोणी मारू शकणार? आज पण तो जिवंत आहे. आमेन. हा आहे बाप्तिस्मा. की जेव्हा आपण बुडतो तर जुनं जीवन मरून जातं आणि आपण नव्याने उठतो. तुमच्यावर मरणाची सत्ता राहणार नाही. सार्वकालिक जीवनासाठी आहे. हालेलुया. आपण नीट लक्ष द्या. श्रीमंत तरुण म्हणतो की हे प्रभू, मला सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी काय करावे? आता कान देऊ नाही का? देव मंडळीत मागा म्हणजे आरोग्य तुम्ही मागा, तुम्हाला काय होईल? पण सार्वकालिक जीवन इतकं सोपं आहे का की मागितलं आणि भेटून गेलं? यांनी मागितलं की प्रभू सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मी काय करावं मला सांग. पुढे वाचा. येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस? येशू म्हणतो, मला उत्तम का म्हणतोस? एक जो देव त्याच्यावर कोणी उत्तम नाही. तुला आज्ञा ठाऊकच आहे. खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, ठगू नकोस, आपला बाप व आपली आई यांचा मान राख. सर्वात महत्वाची गोष्ट, तुला सार्वकालिक जीवन पाहिजे ना? नुसतं मागितल्याने भेटणार नाही. पहिली काय पाळावे लागतील? वचन. नाही, काय पाळावं लागतील? वचन. देवाचं वचन पाळ. त्याच्याशिवाय तुला सार्वकालिक जीवन भेटणार नाही. मागितलं मागा म्हणजे तुम्हाला पण असंच भेटेल का? त्याच्यासाठी काहीतरी काय करावं लागेल? हालेलुया. आजकाल लोकांना सार्वकालिक जीवन आणि स्वर्ग पण मागितल्याबरोबर पाहिजे ना. लोक प्रार्थना करतात, मला कुठे घेऊन जा. करत काहीच नाही, पण प्रार्थना करतात, मला कुठे जायचंय. असे बरेच जण आहेत की रात्री झोपताना प्रार्थना करतात, प्रभू रात्री जर तू आला ना तर मला घेऊन जा. कुठं? स्वर्गामध्ये. दिवसभर स्वतःचे कामं करत फिरतो बरं का. प्रार्थना माहिती, बायबल वाचणं माहिती, चर्चला जाणं माहिती नाही, पण देवाला प्रार्थना रोज करतो की प्रभू जेव्हा पण तू येशील तुझ्या मंडळीला घेऊन जायला, माझा पण नंबर लाव. कुठं जायला? मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही मागायला देव देणार नाही. त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल. मागितल्यावर देव देईल, पण अट की हे करावंच लागेल. त्याच्याशिवाय भेटणार शॉर्टकट बिना परिश्रमाचा भेटणार नाही. कळतंय का मी काय सांगतोय? म्हणून मी सांगतो तुम्हाला, या दिवसामध्ये लोकांनी असे येशू तयार केलेले आहेत की जे शॉर्टकट देतात. त्यांचे आहेत ते. काही सेवकांनी असे येशू तयार करून ठेवलेले आहेत. बरेचसे देवाचे दास लोकांना स्वतःच्या पायावर उभं नाही करत, कुबड्या घेऊन चालायला लावतात पांगळ्यांसारखं. तुम्ही विश्वास ठेवा आमच्यावर, आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ. कुठं? तुम्ही मागा, तुम्हाला भेटून जाईल. चुकीचं शिक्षण देऊ नका, मागितल्याने आरोग्य भेटेल, सार्वकालिक जीवन नाही भेटणार. त्याच्यासाठी तुम्हाला परिश्रम करणं गरजेचं. तुम्हाला कष्ट घ्यावेच लागतील, तुम्हाला वचनाप्रमाणे चालावंच लागेल. नुसतं मागितल्याने देव देणार नाही. गेले मागितलं ना की मला सार्वकालिक जीवन मिळावं, मी काय करावं? येशू म्हणतो आज्ञा पाळ.
वचनाप्रमाणे चाल. मग तो काय म्हणतो? त्यांनी त्याला उत्तर दिले, हा. गुरुजी मी आपल्या तरुणपणापासून या सगळ्या आज्ञा पाळत आलो. अरे वा, बायबल काय म्हणतं? हा व्यक्ती कसा होता माहिती का? लहानपणापासून तरुणपणापासून तो देवाचं वचन काय करत होता? पाळत होता. बापरे, म्हणजे खूप धार्मिक व्यक्ती आहे ना, आत्मिक व्यक्ती आहे, धार्मिक व्यक्ती आहे. मग याला तर भेटून जायला पाहिजे होतं ना. काय? स्वर्ग. तो म्हणतो मी सगळे आज्ञा पाळतोय. चोरी करत, खून करत, व्यभिचार करत, खोटं बोलत, सगळे आज्ञा पाळतोय. मग येशू खुश झाला का? झाला का? का बरं? एवढं पुरेसं नाही. हालेलुया. आपण तर आज्ञा नाही पाळत नाही तरी खुश आहे. पुढे जाऊ आपण. काही आज्ञा नाही पाळत तरी पण खुश आहे सगळे. आम्ही कुठे जाणार आहे? अरे बोला, कुठे जाणार आहे? अजिबात खोटे स्वप्न पाहू नका. काहीच करत नसाल तर स्वर्गाचे स्वप्न बघायचे. आशीर्वाद भेटतील, आरोग्य भेटून जाईल, कारण त्याला विश्वास लागतो. त्याला काय लागतो? पण तुम्हाला माहिती, सार्वकालिक जीवन भेटण्यासाठी जीवन तसं जगावं लागतं. समजतं मी काय सांगतो? याने म्हटलं की मी सगळे आज्ञा लहानपणापासून पाळतोय. मग येशू काय बोलला? वाचा. अजून माझ्यात काय गुन्हा आहे? येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले. येशूने त्याच्याकडे बघितलं व त्याच्यावर त्याने प्रीती केली आणि प्रभूने प्रेम केलं आणि म्हटलं, तो त्याला म्हणाला, येशू त्याला म्हणाला, तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे. अजून एक गोष्ट कमी आहे. वचन पाळतोय, वचन ऐकतोय, सगळ्या गोष्टी करतोय, पण अजून एक कमीच आहे. काय? जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल वधस्तंभ घेऊन माझ्या मागे. तुला स्वर्ग पाहिजे ना, तर तू काय कर? तुझ्याकडे जी संपत्ती आहे ती काय कर? विकून टाक आणि कोणाला देऊन दे? गोरगरिबांना दे. तू काय कर? वधस्तंभ उचलून कोणा मागे? माझ्या मागे. हालेलुया. तुम्हाला माहिती का, एवढं करून वचन पाळून सुद्धा त्याला स्वर्ग भेटला, सार्वकालिक जीवन भेटलं. येशूने काय ऑर्डर दिली? की तुझं जे असेल ना ते गरिबांना वाटून दे आणि तू माझ्या मागे, कारण तुझ्याकडे संपत्ती बरीच आहे. हालेलुया. पुढे काय झालं? परंतु हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले. त्याचे हे शब्द ऐकून त्याचे काय उतरले? का बरं तोंड उतरलं? स्वर्ग तर भेटत होतं ना, सार्वकालिक जीवन भेटत होतं का नाही? देव देत होता का नाही? मग याचं तोंड का उतरलं? निराश का झाला? कारण देव काय मागतोय? अरे बोला ना, देव काय मागतोय त्याच्याकडून? तुझा पैसा देऊन टाक आणि तुला काय देतो मी? सार्वकालिक जीवन. जेव्हा पैशाचं नाव आलं ना, याचं काय उतरलं? प्रभू सगळं माग. पैसा मागायचा, सगळं मागा आपल्याकडं, पण आपली प्रॉपर्टी मागायची. सार्वकालिक जीवन कोणी पाहिलं मेल्यानंतर? आहे का नाही? जिवंतपणी पैसा पाहिजे आम्हाला, जिवंतपणी प्रॉपर्टी पाहिजे, घरदार पाहिजे. नंतर कोणी बघितलं स्वर्ग आहे का नाही? याने काय ठरवलं माहिती का? मला हे पाहिजे, जगातलं सुख. ते नाही भेटलं तरी भेटलं त्याला सार्वकालिक जीवन. सार्वकालिक जीवन भेटलं का? कारण त्याने काय नाही सोडलं? सुख जगातला पैसा त्याने सोडला. तुम्हाला माहिती का, मागा म्हणजे मिळेल, पण सार्वकालिक जीवन मागितलं ना तरी सुद्धा तुम्हाला काहीतरी सोडावंच लागेल. त्याग केल्याशिवाय सार्वकालिक जीवन भेटत, स्वतःच सुख सोडल्याशिवाय सार्वकालिक जीवन भेटत, स्वतःच्या सवयी सोडल्याशिवाय सार्वकालिक जीवन भेटत. समजतंय का? हालेलुया. मिश्री लावायची, स्वर्गात जायचं स्वप्न पाहतात लोक. दारू पिऊन स्वर्गात जायचे स्वप्न पाहतात. व्यभिचार करून स्वर्गात जायचे स्वप्न पाहतात. 2 नंबरचे पैसे कमवायचे आणि स्वर्गात जायचे स्वप्न पाहतात. एकमेकांशी भांडणं करायची आणि स्वर्गात जायचे स्वप्न पाहतात. एकमेकांचं तोंड बघत नाही आणि स्वर्गात जायचे स्वप्न पाहतात. नवरा बायकोचं एकमेकांशी जमत नाही आणि स्वर्गात जायचे स्वप्न पाहतात. आई वडील लेकरांशी बोलत नाही आणि स्वर्गात जायचे स्वप्न पाहतात. 5 मिनिटाची प्रार्थना करत नाही आणि स्वर्गात जायचे स्वप्न पाहतात. 1 अध्याय कधी वाचत नाही आणि स्वर्गात जायचे स्वप्न पाहतात. देवासाठी कधी काही देत नाही आणि स्वर्गात जायचे स्वप्न पाहतात. फाटक्या नोटा चर्चमध्ये टाकतात आणि स्वर्गात जायचे स्वप्न पाहतात. नाही भेटणार, स्पष्टपणे सांगतो, नाही भेटणार. एवढं सोपं नाही की एखाद्या धर्मशाळेमध्ये घुसणं इतकं स्वर्गात घुसणं सोपं नाही. हा व्यक्ती वचन पाळणारा होता,
तो म्हणतो मी लहानपणापासून देवाच्या आज्ञा पाळतोय, तरी नाही जाऊ शकला. कारण जे मागितलं ते देऊ शकला नाही. तुम्हाला माहिती का, सार्वकालिक जीवन जेव्हा तुम्ही देवाकडे मागतात ना, देव तुमच्याकडे पण काहीतरी मागतो. आणि जर ते तुम्ही नाही दिलं तर भेटणार. पेत्राला बोलवलं ना येशू ख्रिस्ताने, पेत्राला चल माझ्या मागे, मी तुला माणसे धरणारा करीन. सार्वकालिक जीवन तर त्याला भेटणारच होतं, पण त्याला काय सोडावं लागलं पेत्राला? सगळी माशाने भरलेली जहाज, जे आत्ताच लागले होते. रात्रभर एक पण सापडला, आणि येशूने इतके दिले की जहाज पूर्ण भरून गेलेली होती. आणि येशू त्याला काय म्हणतो, आता एक काम कर, तू माझ्या मागे, मी तुला काय करणार आहे करीन. म्हणजे काय सोडावं लागेल त्याला? ही सगळी होळी जी आता पूर्ण भरलेली आहे माशांनी, सोडावी लागेल. हा सगळा मोह टाकावा लागेल, तर मला काय मिळेल? सार्वकालिक जीवन. हालेलुया. ही एकमात्र अशी गोष्ट आहे की जी नुसती मागितल्याने भेटत, त्याच्यासाठी तुम्हाला पण काहीतरी द्यावं लागतं, काहीतरी त्याग करावा लागतो, आणि अन्यथा ते भेटणार नाही. म्हणून येशू ख्रिस्ताने त्याला म्हटलं, तुला सार्वकालिक जीवन पाहिजे ना, तुझ्याकडे जे असेल नसेल गोरगरिबांना वाटून टाक आणि माझ्या मागे. बायबल मध्ये त्याचं काय उतरलं? थोडं उतरलं. बोला काय उतरलं? आम्हाला सगळं सांगा सर, आम्ही विश्वास ठेवू, सोडायला नका सांगू, काहीच बदलायला नका सांगू, बाकी आम्ही विश्वास ठेवू. अरे बायबल म्हणतं विश्वास तर भूत पण ठेवतात. विश्वास कोण ठेवतात? मग तुम्हाला भूत बनायचे आहेत का नुसते विश्वासू राहू? अरे बोला ना, कारण बायबल म्हणतं ना याकोबाच्या पत्रामध्ये, विश्वास कोण ठेवतात? भूत पण ठेवतात. नुसता विश्वास तुम्हाला तारू शकत नाही, काहीतरी करावं पण लागेल ना, काहीतरी त्याग बी करावं लागेल ना. सोडायचं नका बोलू, आमच्या चुका नका दाखवू, लगेच तोंड उतरून जातं. येशूने काय म्हटलं? तुझ्यात अजून एक गोष्टीची कमी आहे. त्याचं तोंड उतरून गेलं. काय कमी आता? एवढा करतो ना, मग काय कमी? हे सोड, नाही ते सोडून सांग. असे बरेच ख्रिस्ती लोक आहेत, चुका दाखवले का तोंड उतरतात. यांना हसवा, यांना इकडच्या तिकडच्या आया बायाच्या गोष्टी सांगा वचनामध्ये, आणि यांना किती हसवा, आणि मग खुश होतात, वा किती चांगलं वचन होतं. अरे हसून हसून नरकात जाण्यापेक्षा रडून रडून स्वर्गात जा. कळते का मी काय सांगतोय? देवाचं वचन तुमचा टाइमपास करण्यासाठी नाहीये, तुमचं मनोरंजन करण्यासाठी नाहीये. देवाचं वचन डोळे उघडण्यासाठी. देवाची एकच इच्छा आहे, तुम्ही कुठे जावं? स्वर्गामध्ये. कसं जावं? नुसतं मागून मला घेऊन जा, एवढं सोपं आहे का ते? काहीतरी तर द्यावं लागेल की नाही, काहीतरी करावं तर लागेल की नाही. हालेलुया. समजतंय का? मला येशू मसीह की विमानात जातो ना आपण, विमानात एअरपोर्टवर जेव्हा आपण मध्ये एंट्री करतो ना, सगळं चेक करतात, सगळं काही सोडत नाही. आपलं पाकिट आपण कधीच कोणाच्या हातात देत, पैसा असतो ह्याच्यात, सगळ्यात जास्त जीव असतो दोन गोष्टींमध्ये, एक पाकिट आणि दुसरा मोबाईल. या दोन गोष्टींमध्ये आपला सगळ्यात जास्त जीव आहे. जेवढा जीव तुमचा बायकोत पण नसेल तेवढा याच्यावर आणि याच्यावर असतो. कळतंय का? तुम्ही एअरपोर्टला जर गेले ना विमानात बसायला, तर ते सगळं काढून एका ट्रे मध्ये ठेवायला लावतात. पाकिट, मोबाईल, घड्याळ, सगळं काही, बेल्ट सुद्धा पुरुषांचं, सगळं, सोन्याची अंगठी, काय जे असेल ना, चेन बिन सगळं काढून ठेवायचं त्या ट्रे मध्ये. आणि मग तो ट्रे ना एका मशीन मध्ये असं जातो, दूर निघून जातो. तो भेटेल का नाही याची गॅरंटी वाटत नाही आपल्याला, पण जोपर्यंत तुम्ही ते ठेवत नाही ना, तुम्हाला मध्ये एंट्री देणार. ते करावंच लागतं, त्याच्याशिवाय तुम्हाला एंट्रीच भेटत नाही. म्हणजे मला सगळं माझ्यासाठी प्रिय असतं ना, ते सगळं मी मोठ्या अंतकरणाने आपण काढून देतो त्यांना. ठीक आहे, कारण आपल्याला माहिती आहे मध्ये घुसू देणार. एवढं झाल्यानंतर ते तुम्हाला परत चेक करतात. तिथं जे अधिकारी असतात खिशे बिशे सगळं चेक करतात. तंबाखूची पुडी निघाली तर मध्ये एंट्री, दारूची बाटली निघाली मध्ये एंट्री, सिगरेटचं पाकिट निघालं मध्ये एंट्री,
सगळं तिथंच काढून द्यावं. कळतंय का मी काय सांगतो? आम्ही माग काश्मीरला गेलो होतो, माझ्या बायकोचा पावडरचा डबा मी काढून घेतला. लेडीज अधिकारी होती तिथं चेक करणारी, त्यांना तिच्या पर्स मध्ये पावडरचा डबा होता, तिने काढून घेतला. मग ती मला म्हणे मी पावडरचा डबा पण काढून घेतला. मी तिला म्हटलं तिचा नसेल, संपला असेल, कदाचित तिचा संपला असेल, तिला लागत असेल म्हणून तिने काढून घेतला. त्याच्यात वेगवेगळे कारण असतात. ड्रग्ज वगैरे ह्या गोष्टी लोक कशात पण घेऊन जातात आणि म्हणून ते सुरक्षेच्या रिझन मुळे ते काढून ठेवतात. काही काही ठिकाणी नाही, काही काही ठिकाणी चालतं, काही काही ठिकाणी नाही चालतं. हा त्यांचा प्रश्न. मग मला एक म्हणायचंय, विमानात बसायला जर एवढं करावं लागतं, सगळं चुकीचं सोडावं लागतं, ज्याच्यात जीव आहे त्या गोष्टी पण टाकून द्यायला लागतात, नाही का? आणि एवढं केल्यानंतर आपण कशात बसतो? विमानात. पैसे जास्त आपणच दिलेले असतात बरं का. अजून 10,000चं तिकीट काढायचं, वर अजून एवढा खेळ, हे घेऊन जायचं नाही, ते घेऊन जायचं नाही, असं नाही, तसं नाही, सगळं त्यांचंच ऐकायचं आपण. किती पैसे देऊन? आपले बस भारी आहे, 50 रुपयाचं तिकीट काढायचं, तुम्हाला पटेल तिकडं थुका ना. एकमेकांवर रोखले तरी कोणी बोलणार? आपल्या बस मध्ये असं असतं का? कोणी काही चेक करत? तुम्ही काही घेऊन जा, लोक काही पण घेऊन जातात ना, पोतडे बितडे सगळं सगळं तिथं घेऊन जातात. कोण चेक करायला तिथं रिकामं नाहीये. तुम्ही तंबाखू खा, तुम्ही सिगरेट प्या, बिड्या प्या, दारू पिऊन पूर्ण सीटवर लोळा आणि तिकीट किती? 50 रुपये. 50 रुपयात आहे तुमची यशच आहे, पटेल तसं वागा. आणि तिथं 10,000 देऊन असंच पाहिजे तसंच पाहिजे, कारण जातो कशात आहे? फरक तर आहे ना. इथं खड्डे लागतात, तिथं खड्डे लागत. इथं घाम पुसावा लागतो, तिथं घाम पुसावा लागत. खूप फरक आहे. हालेलुया. हा, इथं खूप वेळ लागतो, तिथं वेळ लागत नाही. मग एवढं जर तुम्हाला भेटतंय ना, तर तुम्हाला त्यांचं ऐकावंच लागतं. तसंच आहे ना स्वर्ग आहे. स्वर्ग इतकं सुंदर आहे, तिथं जर एंट्री करायची असेल ना, तुम्हाला काही गोष्टी ऐकाव्याच, काही गोष्टी सोडाव्याच. कारण तुमच्या मनाने नाही चालणार, त्याच्या मनाने चालेल. कारण स्वर्ग कोणाचं आहे? देवाचं. मग कोण ठरवेल? हालेलुया. हा, कारण आपल्याला सवय कशात आहे? जगात राहण्याची. कशात राहण्याची? आणि देव कुठे घेऊन जाऊ इच्छितो आपल्याला? मग सवय तर पाडावी लागेल की नाही? हा का नाही? स्वर्गातले रस्ते कसे आहेत? सोन्याचे. आपले रस्ते कसे आहेत? डांबराचे. इथं आपण त्या डांबराच्या रस्त्यावर पटेल तेव्हा थुकतो ना, तंबाखू खाऊन, पुड्या खाऊन. नाही, तंबाखू सुटून जाते, थुकणं सुटत. कळतंय का? आता स्वर्गात तुम्हाला असाच घेऊन गेला देव, तर तिथं सोन्याच्या रस्त्यावर मी काय करतील लोक? घाणच करतील. म्हणून देव म्हणतो पहिले कुठं सवयी सोडा? इथं, तर मी तुम्हाला कुठे घेऊन जाईल? इथंच एकमेकांशी तुम्ही भांडताय, एकमेकांशी जमत नाही ना, एकमेकांचं तोंड पाहत नाही, तुम्हाला देव कशाला घेऊन जाईल स्वर्गात? कारण तिथे इतकी शांतता, इतका आनंद, इतकं प्रसन्नता आहे, सगळे एकमेकांवर प्रेम करतात. आणि तुम्ही असे मारक्या म्हशीसारखे एकमेकांकडे बघा. घेऊन जाईल का देव? अरे बोला, घेऊन जाईल का? मला नाही कळत कुत्रा आणि मांजराची काय दुश्मनी आहे, अजून नाही कळलं मला. हे कळत नाही मला, पण आहे काहीतरी. कुत्र जे आहे ना, कुत्र काही कारण नसतं, पण त्याला जर मांजर दिसली काय करत ते? भुकत नाही, डायरेक्ट सुटत. कोणाच्या मागं? काहीतरी आहे ना, काही कारण नसतं बरं का. ती मांजर त्याला वाकुळ्या दाखवत, शिवी देत, ती तिची चाललेली असते तरी याला सहन होत. तसेच काही ख्रिस्ती लोक असतात, कुत्रे आणि मांजरांसारखे. काही कारण नसतं, फक्त हा दिसला ना बस संतापून जातो. कशाला आला सर, त्याचं तोंड मला पाहिजे इच्छा. काय वाटतं, अशा कुत्र्या मांजरांना देव घेऊन जाईल का? स्वर्गात पण तुम्ही तेच कराल. याला कशाला आणलंय? जा, मला नाही राहायचं.
मग प्रभू म्हणे तू इथंच राहा, त्याला घेऊन जातो. काहीतरी तर सोडावं लागेल की नाही इथं. अरे बोला, सार्वकालिक जीवन इतकं सहज भेटणार. देवाने तर श्रीमंत माणसाला म्हटलं तुझ्यात अजून एक कमतरता आहे, एक काम कर, तुझं असेल नसेल ते गरिबांना देऊन दे आणि चल माझ्या मागे. हालेलुया. त्याला भेटलं कारण त्याचं तोंड उतरून गेलं. म्हणून मी सांगतोय, आज काही सोडायला लावलं, बदलायला लावलं ना, तर लगेच आपलं काय उतरून जातं? तोंड. का? कारण आम्हाला हे सोडायचं नाही, पण जायचं कुठे? स्वप्नच पहा, पूर्ण नाही होणार. लक्षात घ्या. का? त्याचं पण नाही पूर्ण झालं. ही एक गोष्ट अशी आहे की मागितल्याने भेटत, त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागतं. तिथं देव तुमच्याकडे मागतो काहीतरी, ते तुम्हाला देवाला द्यावं लागतं. तेव्हा देव म्हणतो चल स्वर्गीय राज्यात. आमेन. हालेलुया. फिलिप्पियरांपत्र 3:7-8 वाचा. फिलिप्पियरांपत्र 3 आणि 7 आणि 8. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो. पौल म्हणतो की ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या ना, पण येशू मला भेटला ना, तर त्या गोष्टी मी हानीच्या समजलो की ह्या माझ्यासाठी चांगल्या नाहीयेत. पुढे वाचा. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो. तो म्हणतो की जे मला फायदा देणार होतं ना, मी मुकलो त्या गोष्टींना. कारण मला कोण पाहिजे? येशू. मला कोण पाहिजे? जेव्हा तुम्ही तुमच्या कामासाठी मीटिंग सोडता, काय सोडता? तुम्ही देवाला मुकता. काम नाही सोडायचं आपल्याला, देव सुटला तरी चालेल. ही बऱ्याचदा आपली टेंडन्सी असते, आपले विचार असतात. काय फरक पडतो एक मीटिंगला नाही गेलो तर? अरे विचार करा ना, तुम्ही एक मीटिंगला नाही आले, पण त्या एक मीटिंग मध्ये देव होता, कारण देव त्याच्या मंडळीत उभा आहे. तो स्वर्ग सोडून येतोय, तुम्हाला घर सोडून नाही येत आहे. तो स्वर्ग सोडून येतोय, तुम्हाला काम सोडून नाही येत आहे. तो स्वर्ग सोडून येतो, तुम्हाला तुमचा फायदा सोडून नाही येत आहे. आणि जर तुम्ही फायदा नाही सोडू शकत ना, तुम्हाला देव भेटणार, कारण देव कुठे उभा आहे? मंडळीत उभा आहे. हालेलुया. तुम्हाला देवाजवळ यावं लागेल, कारण तो मंडळीत उभा आहे. हालेलुया. मुकलो तो म्हणतो मी, कारण मला ख्रिस्त पाहिजे. स्वतःचा फायदा सोडला पावला नाही. पुढे वाचा. आणि त्या केर कचरा अशा लेखतो. आणि तो म्हणतो की जगातल्या गोष्टी, जगातला फायदा आहे ना, मी केर कचरा लेखतो. काय लेखतो? केर कचरा लेखतो. कचऱ्यासारखं समजतो मी पैशाला, फायद्याला, जगातल्या प्रतिष्ठेला, जगातल्या गोष्टीला. कोणामुळे? येशूमुळे. मला येशू पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टी काय माझ्या नजरेत? केर कचरा. बोला काय? केर कचरा लेखतो. का? यासाठी मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त, मला येशू ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. आमेन. मला येशू भेटावा ना, म्हणून मी जगातल्या सगळ्या गोष्टी काय लेखतो? केर कचरा. बोला काय लेखतो? जोपर्यंत जगाला तुम्ही केर कचरा लेखत नाही ना, एवढं प्रेम देवावर करत नाही, सार्वकालिक जीवन भेटणार. हा श्रीमंत मनुष्य, याचं प्रेम त्याच्या संपत्तीवर, त्याच्या पैशावर, त्याच्या धनावर होतं. येशूने त्याला एक चांगली ऑफर दिली होती. काय? हे सगळं सोड, गरिबांना देऊन टाक आणि तू माझ्या मागे. म्हणजे काय? तुला शिष्य बनवतो मी, तुला प्रेषित बनवतो मी, तुला पेत्रासारखी जागा देतो मी, तू माझ्या मागे चल. हालेलुया. पण याने ते नाकारलं, कारण त्याला पैसा प्रिय होता, त्याचं तोंड उतरून गेलं. बऱ्याचदा आपण आपला फायदा सोडत नाही देवासाठी, आणि म्हणून परमेश्वर पण आपल्याला नाकारतो. तो म्हणतो तू मला योग्य नाही. हालेलुया. एक शेवटचं उदाहरण वाचू आपण बायबल मधून. लूक वर्तमान 23वा अध्याय. लूक 23:39 पासून पुढे. लूक 23:39 पासून पुढे. वधस्तंभावर खिळलेल्या त्या अपराधांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले. येशू ख्रिस्तासोबत जे 2 चोर खिळलेले होते, त्याच्यातल्या एकाने येशूला म्हटलं, तू ख्रिस्त आहेस ना? तू जर येशू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला व आम्हाला
आम्हालाही वाचव. तर एक काम कर, या वधस्तंभावरून तू स्वतःला पण वाचव आणि आम्हाला पण वाचव. परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले. पण बायबल असं म्हणतं, येशूने काहीच उत्तर दिलं नाही, पण दुसऱ्या चोराने त्या चोराला धमकावून म्हटलं, तुलाही ती शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथा न्याय आहे, कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगत आहोत. दुसरा चोर काय म्हणतो की आपण जी शिक्षा भोगतोय ना ती आपल्या पापांमुळे आपल्या करणीमुळे भोगतोय. परंतु याने काही अयोग्य केले. पण या येशूने तर काहीच केलेलं नाही. पुढे वाचा. मग तो चोर म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल. जेव्हा तुम्ही तुमच्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. हालेलुया. पहिल्या चोराने हे जीवन मागितलं, पण दुसऱ्या चोराने ते जीवन मागितलं. आमेन. पहिल्या चोराने इथं जगायचं ही इच्छा दाखवली, पण दुसऱ्या चोराने काय केलं का माहिती का? मला हे जीवन नकोच आहे प्रभू, मी मरायला तयार आहे, पण जेव्हा जिवंत होईल ना, पुनरुत्थित होईल ना, तुझ्यासोबत मला ठेव. हालेलुया. या चोराला काय मिळालं? पुढे वाचा. येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. आजच तू माझ्या बरोबर कुठे असशील? सुखलोकात, जिथं अब्राहम बसलेला आहे. आमेन. जिथं अनंतकालिक जीवन आहे ना, आजच तू माझ्यासोबत असशील. का? कारण ह्या चोराने हे जीवन त्यागून दिलं. मला नाही जगायचं इथं, पण मला तुझ्यासोबत जगायची इच्छा. हालेलुया. पहिल्या चोराला त्यागायची इच्छा होती का? नाही, त्याला हेच पाहिजे होतं, मला इथं जगव. पण दुसरा चोर म्हणतो, मी मेलो तरी चालेल, मला मरायचं आहे, हे मी माझ्या पापांचे भोग भोगतोय, मला इथं नाही जगायचं. पण जेव्हा तू पुनरुत्थित होशील ना, तुझ्या गौरवाने शेषून माझी आठवण ठेव. येशू त्याला काय म्हणतो? आजच माझ्यासोबत तू कुठे असशील? सुखलोकात. तुला कुठे असशील? ज्याने जग सोडून दिलं ना येशूसाठी, तो लगेच त्याच्यासोबत सुखलोकात गेला. आमेन. बायबल इथे या वचनामध्ये एक गोष्ट आपल्याला अजून कळते, काय की मेल्याबरोबर सुखलोक भेटतो. ख्रिस्तामध्ये मेल्याबरोबर काय भेटतो? उद्या बिद्या नाही, आजच भेटतो. हालेलुया. ज्या दिवशी मरतो मनुष्य, जर तुम्ही ख्रिस्तामध्ये मेले ना, सार्वकालिक जीवनाची सुरुवात तिथूनच होईल. आमेन. त्याला वेळ नाही लागत, पण त्याच्यासाठी जगातल्या गोष्टी सोडाव्या, काहीतरी त्याग करावा, चुकीच्या गोष्टी सोडाव्या. दोन गोष्टी, एक वचन पाठ येशू म्हणतो, आणि दुसरी गोष्ट जे माझ्यापेक्षा मोठे ना तुझ्या जीवनामध्ये ते बाजूला कर. आमेन. कारण त्या श्रीमंत मनुष्याच्या जीवनामध्ये पैसा मोठा होता, आणि म्हणून प्रभूने सांगितलं पैसा सोडून दे. जग्याला येशूने सांगितलं का पैसा वाटून द्या? असं नाही, कोणी वाटलं? स्वतःच्या मनाने वाटलं. कारण त्याला कोण मोठा दिसत होता? येशू. हालेलुया. जे स्वतःहून नाही देत ना, त्यांच्याकडून देव मागतो, आणि जे स्वतःहून देतात ना, परमेश्वर त्यांच्या बाबतीत खुश असतो. हालेलुया. देवाने तुम्हाला सांगायचं, मग तुम्ही सोडायचं नाही. तुम्हाला कळलं पाहिजे की या गोष्टी देवाला आवडत, म्हणून मी त्या सोडल्या पाहिजे. आमेन. हालेलुया. नीट लक्ष द्या. ही एकमात्र गोष्ट अशी आहे बायबलमध्ये, सार्वकालिक जीवन, जी मागितली पण भेटली नाही. कारण नुसतं मागितल्याने भेटणार नाही, त्याच्यासाठी काहीतरी द्यावं लागेल, काहीतरी करावं लागेल, आणि तरच तुम्हाला सर्व काय. शॉर्टकट, स्वर्गात जायचा शॉर्टकट नाही. काही सेवकांनी शोधून काढलाय, काही विश्वासणाऱ्यांनी पण शोधून काढलाय, आणि ते त्यांचे स्वप्न बघतायत, आम्ही चाललो, आम्ही जाणार. बिलकुल नाही. या बाबतीमध्ये अजिबात शॉर्टकट नाही, आणि दुसरा होऊ बी शकत नाही. असा येशू जो तुम्ही शोधून काढलेला आहे तो येशूच नाही. कारण जो माझा प्रभू आहे तो बायबलमध्ये आहे. आमेन. जो माझा येशू आहे तो वचनामध्ये आहे, आणि तो वचनाच्या बाहेर कधी वागत नाही. लक्षात घ्या. म्हणून मार्क शुभवर्तमानात सुद्धा लिहिलेलं आहे, किंवा मत्ती शुभवर्तमानात सुद्धा लिहिलेलं काय की शेवटच्या काळामध्ये तो येथे आहे, तेथे आहे असे म्हणतील, तुम्ही ऐकू. येशू इथं आहे, तिथं आहे असे म्हणतील, पण ऐकू नका. कारण असे खोटे येशू आणि खोटे संदेश ते उठतील असं म्हटलेलं आहे. खोटे येशू पण उठतील असं म्हटलेलं आहे, आणि आज उठतायत ते गोष्टी. लोकांना शॉर्टकट दाखवतायत आशीर्वाद मिळवण्याची, चंगाई मिळवण्याची, आरोग्य मिळव. खुश आहेत लोक, आम्हाला आरोग्य मिळतंय, भविष्यवाण्या होत आहेत की देव तुमची परिस्थिती बदलणार, देव तुला अमेरिकेत घेऊन जाणार, देव तुला मोठी नोकरी देणार, आणि नोकरी देऊन नरकात गेला मग अमेरिका स्वर्ग आहे का? काय भविष्यवाण्या करायच्या?
की देव तुला नवीन घर देणारे, नवीन गाडी देणारे, सुंदर बायको देणारे, तिला सुंदर नवरा देणारे, चांगली नोकरी देणारे, खूप पैसा देणारे, अमेरिकेचा विजा भेटणारे, अमेरिकेत तुला नोकरी लागणारे, ह्या भविष्यवाण्या, ह्या अशा भविष्यवाण्या आहेत देवाच्या वचनामध्ये. मला बायबल मध्ये एक भविष्यवाणी दाखवून द्या अशी. एलियाने केली, एलिशाने केली, शमुएलाने केली असेल, यहजकेलने केली असेल. जगातल्या गोष्टी मिळवण्याच्या भविष्यवाण्या कुठेच बायबल मध्ये एक पण नाही. येशू ख्रिस्ताने कधी केली अशी भविष्यवाणी? येशू ख्रिस्त तर म्हणतो सोड सगळं आणि मग मी तुला देतो. ही भविष्यवाणी आहे की जी जग सोडायला लावतं आणि बघ स्वर्ग मिळवायला लावतं. ही ती भविष्यवाणी. आज जगातले दास कोणत्या भविष्यवाण्या करतायत आणि लोकांना आवडतं ऐकायला. बोला, आमचं नाव घ्या, आमच्या नावाने भविष्यवाणी करा की देव तुझा उपयोग करणार आहे. 5 मिनिटं प्रार्थना करत नाही, याचा काय उपयोग करत नाही. आणि लोक खुश होऊन जातात की हा परमेश्वराने माझ्याबद्दल भविष्यवाणी केली. आणि कसली भविष्यवाणी केली? पाप दाखवा त्यांना, त्यांच्या चुका दाखवा त्यांना प्रकाशात घेऊन या, मग कळेल त्यांना की मी काय. ही भविष्यवाणी. नाही सुधारला तर नरकात जाशील, ही भविष्यवाणी. काहीतरी सोडावं लागेल तर स्वर्गात जाशील, ही भविष्यवाणी. ह्या भविष्यवाण्या करा, कळू द्या लोकांना. मोठे मोठे दास स्टेजवरून सांगतात, इथं एक बहीण आहे जिच्या पोटामध्ये गाठ आहे. अरे बहीण खुश. देवाने काय दाखवली? आणि देव तुझी गाठ बरी करत आहे. झाली बरी, ती खुश होऊन गेली. देवाने मला हाक मारली. काही गाठ गेली, स्वर्गात जाशील? गाठ बरी झाली, स्वर्गात गेली का? नाही. मग काय फायदा? गाठ नका दाखवू, पाप दाखवा. काय दाखवा? ज्या पापामुळे गाठ आली ना ते पाप दाखवा. ज्या पापामुळे आजार आलाय ना ते पाप दाखवा. ज्या पापामुळे तुम्ही बंधनात आहे ना ते पाप दाखवा. आणि येशूने तेच केलं. ज्यांना आरोग्य दिलं ना येशूने त्यांना शेवटी काय सांगितलं? याच्या पुढे पाप करायचं. कारण मेन मुद्दा तोच आहे. करशील तर याच्यापेक्षा जास्त. भले मी बरं करतोय तरी सुद्धा जर परत पाप करशील ना तुझी दुर्दशा होईल याच्यापेक्षा जास्त. कारण माझं आरोग्य कायम टिकून राहणार नाही, तुला पापात नाही राहू लागणार. हे आहे शिक्षण, हे आहे प्रभूची सेवा, हा आहे ख्रिस्त, हा आहे येशू आणि ही आहे त्याची ओळख. मागितल्यावर आरोग्य देऊन टाकतो, पण मागितल्यावर सार्वकालिक जीवन भेटत. त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात, श्रम घ्यावे लागतात, परिश्रम करावे लागतात, तरच तुम्हाला सार्वकालिक जीवन भेटेल. आणि देवाची इच्छा आहे त्या जीवनापर्यंत जा. आमेन. त्या जीवनापर्यंत जा. तो बघतोय तुम्हाला. कारण देव मंडळीत डोळे झाकू आणि प्रार्थनेमध्ये सांग, धन्यवाद पिता, तुझ्या जिवंत आणि सुंदर वचनाबद्दल तुझे आभार मानतो. माझ्या देवा, आम्ही निद्रेत राहू नये परमेश्वर, आम्ही झोपा काढू नये परमेश्वर, आम्ही जागृत राहू. आमची डोळे तू उघडतोस, आमची मन जी त्या दुष्टाने अंधळी केलेली होती ती तू उघडलीस, त्याबद्दल धन्यवाद. माझ्या देवा, ख्रिस्ताच्या वचनाचा प्रकाश आमच्यावर पडावा आणि आम्हाला सत्य दिसावं आणि सत्याने आम्हाला बंधमुक्त करावं असं मी प्रार्थना करतो. देवा, सार्वकालिक जीवनापर्यंत आम्ही पोहोचावं यासाठी आम्ही स्वतः परिश्रम करावे, श्रम घ्यावे, प्रयत्न करावे. कारण नुसतं मागितल्याने ते भेटणार नाही प्रभू, पण त्यासाठी आम्हाला तुझ्या मार्गात चालणं शिकव, तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगणं शिकव. आज तुझ्या वचनामध्ये राहून तू आमच्याशी बोललायस, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. आमचा कोणाचा नाश व्हावा ही तुझी इच्छा नाही. प्रत्येकाने उद्धार प्राप्त करावा, तारण प्राप्त करावे, तुझ्या इच्छेप्रमाणे चालावं ही तुझी इच्छा आहे. धन्यवाद पिता. पिछला सब भूल कर मैं आगे ही थोड़ा चलूं, मेरे लिए जो धन्य था उसको मैं त्याग दूं कि मैं पाऊं तुझसे पुरस्कार. थोड़ा मैं जाऊं
कि मैं पाऊं तुझसे पुरस्कार, थोड़ा मैं जाऊं, मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए, तू मेरा प्रभु, तू मेरा प्रभु। मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है, मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है। मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए, तू मेरा प्रभु, तू मेरा प्रभु। धन्यवाद। जसं पौल म्हणतो, जगणे मला ख्रिस्त, तर मरणे मला लाभ आहे. हो प्रभू, आम्ही ख्रिस्तामध्ये जगावं, तर मरण आम्हाला लाभ आहे, कारण ते सार्वजनिक जीवन आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे चालणं आम्हाला शिकव. ज्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललाय, केवळ ऐकणारे नाही, तर त्या वचनावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला आदर, मान, महिमा, सन्मान तुलाच देतो. प्रार्थना ईश्वर तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आमेन.